खोपोली नगर परिषद हद्दीतील विनानगर परिसरात जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या कडेला असणाऱ्या नाल्याची भिंत मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे ढासळली होती। मात्र आज तागायत खोपोली नगर परिषद प्रशासनानं मात्र सदरच्या समस्येची दखलच घेतली नाहीये। त्यामुळे नागरिकांना ये जा करताना नाहक त्रास सहन करावा लागतोय। अद्यापही खोपोली नगर परिषदेचे नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांनी दखल घेत उपाययोजना करण्याची गरज आहे। विनानगर परिसराकडे जाणाऱ्या रस्त्यालगतच्या ढासळलेल्या भिंतीच्या परिसरातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रसाद अटक यांनी। रायगड जिल्ह्यातील असणाऱ्या खोपोली नगर परिषद हद्दीतील आपण विनानगर या परिसरामध्ये आहोत। जर सध्या पाहिलं जो मागे अतिवृष्टी झाली होती त्या अतिवृष्टीमध्ये जो विनानगर या लोकवस्तीकडे जाणारा जो मुख्य मार्ग आहे या ठिकाणी जो वॉल कंपाऊंड आहे, जी भिंत आहे ती अतिवृष्टीमुळे पडली होती। मात्र आजही या भिंतीकडे खोपोली नगरपालिका प्रशासनाचं अक्षम्य असं जे आहे ते दुर्लक्ष होताना पाहावयास मिळत आहे। या ठिकाणाहून असंख्य नागरिक असतील, वाहनांची वर्दळ जी आहे ती देखील या ठिकाणाहून होत आहे। अक्षरशः जीव मुठीत धरून येथील नागरिकांना जो आहे तो प्रवास करावा लागत आहे। माध्यमातून कुठेतरी याची काळजी घेत नाही ते खोपोली नगरपालिका प्रशासन यांचं होताना पाहावयास मिळत आहे। त्यामुळे या ठिकाणी जे भिंत ढासळलेली याचे जे काम आहे ते लवकर कधी होणार, आता पाऊस देखील कुठेतरी कमी झालेला आहे। त्यामुळे या ठिकाणी एकीकडे लायन्स क्लब ऑफ खोपोली ही सामाजिक संस्था आहे, ही सामाजिक बांधिलकीतून नागरिकांना आवाहन करते। मात्र खोपोली नगरपालिका प्रशासन यांनी जागे होऊन अशी काहीतरी उपाययोजना करणं अत्यंत गरजेचं आहे। आता तरी खोपोली नगरपालिका प्रशासन जागे व्हा। आपण देखील या ठिकाणाहून जाता या साध्या सुध्या आणि छोट्या समस्येकडे आपण गांभीर्याने लक्ष द्या। एखादा अपघात झाला तरच आपण जागे व्हायचं का? हे तर खोपोली नगरपालिका प्रशासनाने तर ठरवलं नाही का? खोपोली नगरपालिकेचे नगराध्यक्ष, मुख्याधिकारी यांनी देखील आता दखल घेणं अत्यंत महत्वाचं आहे। प्रसाद अटक, LS मराठी, खोपोली, रायगड।